महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अंतिम संस्कार गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानचे मैदान विद्यानगरी बारामती येथे शासकीय इतमामात केले जातील. 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता अजितदादांचे पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पवार फार्म येथे नेण्यात येईल, जिथे कुटुंबीय आणि ग्रामस्थ दर्शन घेऊ शकतील. सकाळी 9 वाजता काटेवाडी येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. ही यात्रा गदिमा चौक आणि विद्यानगरी मार्गे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने 28 ते 30 जानेवारी 2026 या 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवले जातील. अजितदादांच्या निधनामुळे बारामती आणि पिंपरी चिंचवड शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये, तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर. मग सकाळी ओके ठीक आहे मग 10 वाजता इथे आहे. तर 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचं आहे. 11 वाजता उद्या अंत्यविधी आहे. कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.